आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। वाल्मिक कराड हेच संतोष देशमुखांच्या हत्येचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी एसआयटीने वाल्मिकवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। त्यामुळे वाल्मिकच्या पाय कोलत जाताना दिसत आहे। एकीकडे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असताना आता त्याचा मुलगा सुशील कराडच्या एका खून प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात सुशील कराडचं नाव समोर आलं। 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाजवळील प्रांगणात महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। आता याच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलचा हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। यानंतर आता पोलीस खात्यातील हालचालींना वेग आलाय। मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात मुंडे कुटुंब बीडच्या आंबेजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेणार आहेत। महादेव मुंडे यांच्या हत्येला 15 महिने उलटून गेले तरीही आरोपींना अद्याप अटक केलेली नाही। आता हे प्रकरण परळी पोलिसांकडून काढून घेण्यात आलं असून हे डीवायएसपी दर्जाचे पोलीस अधिकारी अनिल चोरमले याचा तपास करणार आहेत। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा निर्णय घेतल्यानंतर आता बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे। तपासाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच महादेव मुंडे यांचं कुटुंब पोलीस उपअधीक्षक चोरमले यांची भेट घेणार आहेत। यामुळे आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे। मुंडे कुटुंबियांची बाजू जाणून घेतल्यानंतर पोलिसांकडून गाडलेले मुद्दे उकरले जाऊ शकतात। यामुळे वाल्मिकच्या मुलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।